आज आपण पाहूयात बेसिक अकाउंटिंग. बेसिक अकाउंटिंगची ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर त्यावेळेस आपल्याला एक कन्सेप्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. त्या कन्सेप्टनुसार आपण पूर्ण थिओरिटिकल कन्सेप्ट पाहूया. जसे आपण एखादी इंटरव्ह्यू फेस करतोय, तेव्हा आपण एखादी इंटरव्ह्यू फेस करायला जातो तर त्या इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला काय क्वेश्चन विचारले जातात, त्याचे आन्सर आपण देतो. त्या आन्सर मधून तयार होणारे क्वेश्चन्स परत आपल्याला विचारले जातात. अशी खूप प्रकारची भीती आपल्याला घातलेली आहे, तर ती भीती चुकीच्या पद्धतीने आपण घेतो. तर काय आपल्याला जे आन्सर द्यायचे त्या दिलेल्या आन्सर मधून तयार होणारे क्वेश्चन रिपीट येतात हे आपल्याला माहित आहे. तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चनची सुरुवातच काय होऊ शकते, आपले एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे, त्यासोबत आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे त्यानुसार क्वेश्चन विचारले जाणार आहेत. मग आपण पाहूयात की आपल्या टॅली सब्जेक्ट रिलेटेड काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर या रिलेटेड साधा सरळ सिंपल हा फर्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्याला. बेसिक एकदम बेसिक मध्ये व्हॉट इज टॅली, टॅली म्हणजे काय. आणि आपल्याला एक सवय लागलेली आहे की या गोष्टी आपल्याला समजलं कधी म्हणतो की आपल्याला डिक्शनरी मधले त्यांचे डिक्शनरी मध्ये जे मिनिंग सांगितले ते मिनिंग त्याचे समानार्थी शब्द पाठ झाले की आपल्याला समजलं म्हणतो. त्यासोबत एखाद्या शब्दाचा मराठी मधून अर्थ माहित झाला की समजलं, एखाद्या फुल फॉर्मचा लॉंग फॉर्म माहित झाला की समजलं. पण आपण त्यानुसार नाही पाहत, ऍक्च्युअल कन्सेप्ट आपल्याला समजली तरच या ठिकाणी आपण समजलं असं पाहणार आहोत. अदरवाईज ही कन्सेप्ट आपण क्लिअर केल्याशिवाय पुढे जाणार नाही आहोत, पुढे जाऊनही आपल्याला काही फायदा होणार नाहीये. मग साधा सरळ टॅली झालेला आहे, तर टॅली रिलेटेड एकदम बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज टॅली, व्हॉट इज टॅली. त्यामध्ये वन ऑफ द अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज नोन ॲज टॅली. डिक्शनरीतले आत घेत बसायचं नाहीये. टॅली म्हणजे बरोबर आहे किंवा नाही पाहणे, बरोबर आणणे, जुळवाजुळव करणे वगैरे याच्याशी आपल्याला काही संबंध नाहीये. आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे टॅली कोर्स रिलेटेड. मग आपण टॅली कोर्स रिलेटेड ठिकाणी आन्सर देतोय. तर टॅली म्हणजे काय, तर वन ऑफ द अकाउंटिंग सॉफ्टवेअर. टॅली म्हणजे एक प्रकारचा अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. अकाउंटिंग सॉफ्टवेअर आपण पाहतो तर पण वन ऑफ द अकाउंटिंग सॉफ्टवेअर का म्हणतोय की यासाठी की टॅली म्हणजे एकमेव अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाहीये. तर टॅली सारखे मार्केटमध्ये बरेच या ठिकाणी सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल असतात. मग काही बिझनेसमॅन हे स्वतःच्या बिझनेसनुसार स्वतःचे तितकंच पॅकेज या ठिकाणी डेव्हलप करून घेतात. त्यामुळे मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी आहेत सॉफ्टवेअरचे. पण प्रत्येक सॉफ्टवेअरचा वापर तुम्ही कशासाठी करणार आहात, अकाउंटिंग करण्यासाठी करणार आहात. त्यामुळे टॅली काय आहे तर एक प्रकारचा अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. आपण या ठिकाणी क्लिअर केलं. मग आपल्याला सगळ्यात अगोदर पाहावे लागेल अकाउंटिंग म्हणजे काय. पण त्या अगोदर पाहूयात की कोणते कोणते सॉफ्टवेअर या ठिकाणी मार्केटमध्ये आहेत जे मोस्टली यूज होतात तेच आपण पाहूयात. Tally.ERP9 जो टॅली आपण पाहतोय तर टॅली रिलेटेड जो या ठिकाणी लेटेस्ट व्हर्जन वापरलं जातं Tally.ERP9, SAP, ERP, MS एक्सेल. पण आपण एक्सेलला जर पाहिलं तर एक्सेल मध्ये कुठलेही कॅल्क्युलेशन विदाउट फॉर्म्युला होत नाहीत. म्हणजे फॉर्म्युला चुकला, आन्सर चुकलं. त्याचबरोबर सॅप आहे किंवा ERP सॉफ्टवेअर आहेत ते चालतात कोड बेस वरती. मग आपण एंट्री करते वेळेस कोड चुकला, आपलं रेकॉर्ड चुकलं. पण विदाउट फॉर्म्युला, विदाउट कोडिंग आपण जशी मॅन्युअल पद्धतीने अकाउंटिंग करतो तशा पद्धतीने अकाउंटिंग करता येते. तर ते आहे टॅली सॉफ्टवेअर. तर लेटेस्ट व्हर्जन आहे टॅली ERP9. मग आपण सांगितलं व्हॉट इज टॅली, वन ऑफ द अकाउंटिंग सॉफ्टवेअर, वन ऑफ द अकाउंटिंग सॉफ्टवेअर. कोणतं सॉफ्टवेअर वापरतो येतं Tally.ERP9. टॅली सॉफ्टवेअरचं नाव आहे, 9 व्हर्जन, सिरियल नंबर आहे. ERP तर ERP आणि कोणतं सॉफ्टवेअर आहे अकाउंटिंग सॉफ्टवेअर. त्यामुळे आपण इथं पाहिलं की लेटेस्ट व्हर्जन मध्ये ERP आणि अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. असे 3 क्वेश्चन्स आपण जे आन्सर दिले त्या आन्सर मधून तयार झाले.
त्यामध्ये सॉफ्टवेअर म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार नाहीये, पण जर आपलं सॉफ्टवेअर रिलेटेड एज्युकेशन झाले असेल BCA, BCS, कम्प्युटर सायन्स, तर मात्र आपल्याला सॉफ्टवेअर म्हणजे काय हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण आपण टोटल बेस पाहतोय टॅली आणि अकाउंटिंग, त्यामुळे आपण या प्रश्नाबद्दल विचार न करता फक्त पुढचे 2 प्रश्न विचारात घेतोय. एक ERP, दुसरं टॅली म्हणजे काय. मग त्यामध्ये पाहूयात क्वेश्चन नंबर फर्स्ट, ERP. E enterprise, R resource, P planning. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एंटरप्राइज उद्योग व्यवसाय, मग एखाद्या हातगाड्यावरती भाजीपाला विकणारा असेल किंवा टाटा कंपनी असेल, छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा जो काही बिझनेस चालतो तर त्याला आपण एंटरप्राइज म्हणतो. रिसोर्सेस, आपल्याकडे जे सोर्सेस अवेलेबल आहेत ते सोर्सेस आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते झाले सोर्सेस, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एक्स्ट्रा मॅन पॉवर पाहिजे, मटेरियल पाहिजे, मनी पाहिजे, मार्केट पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला रिसोर्सेस जनरेट करावे लागतील. त्या रिसोर्सेसचा वापर करणं असेल, मग त्याचा बिझनेस वापर करून बिझनेसची ग्रोथ वाढवणे असेल, मी रिसोर्सेस अवेलेबल करण्यापासून युटिलायझेशन करून बिझनेस ग्रोथ वाढवणं, बिझनेस वाढवणं, याची प्लॅनिंग जे आपण करतो त्यालाच म्हणतो आपण एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. तर याबद्दल जास्त डिस्कशन करत बसायची गरज नाहीये, कारण आपलं मेन टार्गेट आहे अकाउंटिंग. मग ते अकाउंटिंग आपल्याला मॅन्युअली करता आली पाहिजे आणि टॅली सॉफ्टवेअर मध्येही करता आली पाहिजे. मॅन्युअली अकाउंटिंग केलं तर फक्त टॅली सॉफ्टवेअर मध्येच अकाउंटिंग करता येईल असं नाहीये, इतर कोणतेही जे सॉफ्टवेअर आहेत त्या प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला अकाउंटिंग करता येते. फर्स्ट क्वेश्चन नंतर आपण नेक्स्ट बघूयात अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे काय. मोस्टली आपल्याला सवय असते की एका शब्दामध्ये आन्सर द्यायचं. मग अकाउंटिंग म्हणजे काय आपण पाहिलं तर अकाउंटिंग म्हणजे हिशोब ठेवणे. हिशोब ठेवणे बरोबर आहे. कशाचा हिशोब ठेवतो, जस्ट एक्झाम्पल मध्ये बघूयात. सपोज हा एक बिझनेस आहे, तर या बिझनेस मध्ये दररोजच्या दररोज काय घडतील, ट्रान्झॅक्शन घडतील. तर ह्या घडलेल्या व्यवहाराच्या ट्रान्झॅक्शन जे व्यवहार आहेत त्याचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी आपण कुठे ठेवतो, प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ठेवतो आणि त्यापासून आपण तयार करतो आर्थिक वर्षाच्या शेवटी फायनल रिपोर्ट म्हणजे फायनल अकाउंट, यालाच म्हणतो आपण अकाउंटिंग. भली वेगवेगळ्या टेक्स्टबुक मध्ये अदरवाईज रेफरन्सेस बुक मध्ये आपल्याकडे डेफिनेशन वेगवेगळ्या पाहायला मिळतील, पण आपण पाहतोय आपल्याला वर्क करायचंय तर वर्कच्या अँगलनी अकाउंटिंग मध्ये आपण वर्क काय करणार आहोत, बिझनेस, कोणताही बिझनेस असेल मग त्या बिझनेस मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन घडत आहेत त्या घडलेल्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी आपण प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मध्ये करणार आहोत आणि त्यापासून फायनल रिपोर्ट तयार करणार आहोत, तेही कसं सिस्टमॅटिक आणि समराइज्ड. म्हणूनच आपण या ठिकाणी म्हटलं सिस्टमॅटिक अँड समराइज्ड रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट अँड फाइंड आउट फायनल रिपोर्ट इज नोन ॲज अकाउंटिंग. सिस्टमॅटिक व्यवस्थित पद्धतीने अँड समराइज्ड एकदम बारकाईतल्या बारके व्यवहार, मोठ्यातल्या मोठे व्यवहार काहीही न चुकता प्रत्येक नोंदी घेणं, समराइज्ड रेकॉर्ड करणं. कशाचं करतो ते आपण, बिझनेस फिनान्शियल ट्रान्झॅक्शन, व्यवसायात घडणाऱ्या आर्थिक व्यवहाराचं कुठं करायचंय ते बुक्स ऑफ अकाउंट मध्ये आणि त्यापासून तयार करायचंय फायनल रिपोर्ट, फायनल अकाउंट, यालाच आपण म्हणतो अकाउंटिंग. म्हणजे आपण अकाउंटिंगची डेफिनेशन ही परत ज्यावेळेस पाहतो तर या अकाउंटिंग मध्ये आपल्याला अकाउंटिंगचे प्रकार या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. जसं आज रोजीला एखाद्या व्यक्तीला म्हणलं तू तुझा हिशोब लिहून ठेवतो का, तर तो म्हणतो हो, पण कशा पद्धतीने लिहून ठेवतो, पैसा आला किती, पैसा गेला किती, येणं किती, देणं किती. म्हणजे तो फक्त कॅशबुक मेंटेन करतो, मग ते कॅशबुक डबल कॉलम कॅशबुक मेंटेन करतो, म्हणजे रोख रक्कम आली किती, रोख रक्कम गेली किती, बँकेत पैसा आला किती, बँकेतनं पैसा गेला किती आणि आपली आउटस्टँडिंग किती आहे. तर याच गोष्टीचं रेकॉर्ड या ठिकाणी मेंटेन करतो, त्याला आपण सिंगल एंट्री सिस्टम म्हणतो. पण जर एक्झाम्पल मध्ये पाहिलं, पैसा येतोय तर त्याचं रिझन आहे, पैसा जातोय तर त्याचं रिझन आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन मध्ये कमीत कमी 2 इफेक्ट असतात. 2 इफेक्ट म्हणजे 2 अकाउंट असतात. ते दोन्ही अकाउंटला नोंदी ठेवणं ही झाली डबल एंट्री सिस्टम आणि त्यातला फक्त एकच कॅश, बँक, अदरवाईज आउटस्टँडिंगचं रेकॉर्ड ठेवणं याला आपण म्हणतो सिंगल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टम, सिंगल एंट्री सिस्टम. तर अकाउंटिंग मध्ये आपण पाहिलं तर बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन घडल्या, त्याच्या नोंदी बुक्स ऑफ अकाउंटला केल्या आणि त्यानुसार फायनल रिपोर्ट तयार केला.
बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन घडला, त्याच्या नोंदी बुक्स ऑफ अकाउंटला केल्या आणि त्यानुसार फायनल रिपोर्ट म्हणजे फायनल अकाउंट तयार केलं. ही कन्सेप्ट आपण जर पाहिली तिथे परत 4 क्वेश्चन्स तयार झाले. बिझनेस म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, अकाउंट म्हणजे काय आणि फायनल अकाउंट म्हणजे काय. फायनल अकाउंट म्हणजे काय. तर त्यानंतर आपण पाहूयात वन बाय वन बिझनेस. तर बिझनेस आपण डोळ्याविरुद्ध भरपूर बिझनेस पाहतो. मग बिझनेस म्हणजे काय, तर काही जण वस्तू खरेदी करतायत, वस्तू विकतायत, म्हणजे आयत्या तयार असलेल्या फिनिश्ड गुड्स घेऊन येत आहेत आणि त्या फिनिश्ड गुड्स विकतायत, त्याला आपण ट्रेड म्हणू शकतो. त्यासोबत काही जण काय करतायत, रॉ मटेरियल घेऊन येत आहेत, त्या रॉ मटेरियल पासून प्रोडक्शन बनवतायत आणि त्यानंतर विक्री करतायत, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणू शकतो. काही जण काय करतायत, सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत, पण ती सर्व्हिस ऍज अ सोशल म्हणून नाही, तर ते अर्न प्रॉफिट मिळवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत, ते सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि जे सोशल सर्व्हिस म्हणून करतात, फायदा झाला काय, नफा झाला काय याचा विचार न करता ऍज अ सोशल सर्व्हिस म्हणून एकदम नाममात्र किमतीमध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ज्या फॅसिलिटीज सेवा पुरवतात तसे बिझनेस आले. त्याला आपण म्हणतो की परफॉर्मिंग एनी ऍक्टिव्हिटीज, काही ना काही आपण ऍक्टिव्हिटीज करतोय, मग त्यामध्ये बायिंग अँड सेलिंग ऑफ गुड्स असेल म्हणजे ट्रेड असेल, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट असेल, वस्तू तयार करून विकल्या जात असतील, प्रोव्हाइड सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय पण अर्न प्रॉफिट ऑर सोशल सर्व्हिस इज नोन ॲज बिझनेस. म्हणून आपण म्हणता येईल परफॉर्मिंग एनी ऍक्टिव्हिटीज, बायिंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट, प्रोव्हाइड सर्व्हिस अँड सोशल सर्व्हिस इज नोन ॲज बिझनेस. इज नोन ॲज बिझनेस. हा बिझनेसचे प्रकार या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील आपल्याला. तर मोस्टली आपण पाहतोय की प्रॉफिट मिळवणारे बिझनेस आणि ऍज अ सोशल वर्क करणारे बिझनेस. प्रॉफिट मिळवणाऱ्या बिझनेसला आपण ट्रेडिंग कन्सर्न म्हणतो आणि जे सोशल वर्क एक समाजसेवा म्हणून कार्य करतात जसे की ट्रस्ट आहेत तर त्याला आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणतो. मग ट्रेडिंग कन्सर्न मध्ये काय येईल, जसं आपण आताच पाहिलं ट्रेड, वस्तू खरेदी करणे आणि विक्री करणे एवढंच काम करतात. मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल आणणं, रॉ मटेरियलवर प्रोसेस करणं, त्यानंतर त्या वस्तू विकणार. मॅन्युफॅक्चरिंग काही जण सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, कशासाठी, अर्न प्रॉफिटसाठी. तर असे ट्रेडिंग कन्सर्न मध्ये येतील ट्रेड, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस प्रोव्हाइडर्स. आणि नॉन ट्रेडिंग कन्सेप्टचा विचार केला तर सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे ट्रस्ट आहेत, त्याला आपण सेवाभावी संस्था म्हणतो. शाळा कॉलेजेस, जर शाळा कॉलेजेसचा विचार केला तर आपण पाहतो जस्ट आपण पाहूयात की एखादी फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, विद्यार्थ्याला ग्रँट मध्ये ऍडमिशन भेटलं तर नाममात्र 1000-2000 रुपये फी मध्ये या ठिकाणी त्याला पूर्ण सब्जेक्ट शिकवले जातात. पण जसं सोहम टॅली अकॅडमी मध्ये आला तर 7,000 रुपये घेऊन या ठिकाणी तुम्हाला एकच सब्जेक्ट शिकवला जातो. तर सोहम टॅली अकॅडमीचा पर्पज आहे अर्न प्रॉफिट म्हणून आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि शाळा कॉलेजेसच्या ठिकाणी काय, आमचा समाज एज्युकेटेड झाला पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, यासाठी या ठिकाणी ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. तर त्याला आपण म्हणतो सोशल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे ट्रस्ट संस्थेमार्फत चालणारे, त्याला आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणतो. मग जर आपण पाहिलं ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये तर ट्रेड, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि सोशल सर्व्हिस प्रोव्हायडर असे 4 प्रकारमध्ये आपण डिवायडेशन करू शकतो. प्रत्येक बिझनेस ह्या 4 प्रकारामध्ये डिवाइड होईल, म्हणजे आपल्याला प्रत्येक 4ही प्रकारच्या बिझनेसच्या अकाउंटिंग आपल्याला करता आली पाहिजे. ती अकाउंटिंग कशी करायची, काय करायची आपण पाहणारच आहोत. पण सध्याला आपण पाहिलं बिझनेस काय आहे, तर परफॉर्मिंग एनी ऍक्टिव्हिटीज, बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, मॅन्युफॅक्चरिंग अ प्रोडक्ट, प्रोव्हाइड सर्व्हिस अँड सोशल सर्व्हिस इज नोन ॲज बिझनेस. त्यामध्ये अर्न प्रॉफिट मिळवण्यासाठी चालवले जाणारे बिझनेस ट्रेडिंग कन्सर्न आणि ऍज अ सोशल वर्क करणारे नॉन ट्रेडिंग कन्सर्न. मग त्यात ट्रेड, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि सोशल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे ट्रस्ट. या ठिकाणी आपण पाहिले त्या 4ही प्रकारचे अकाउंटिंग काय होते, त्यात रिपोर्ट काय तयार करायचे, कसे तयार करायचे, स्टेप बाय स्टेप होणारच आहे. तर सध्याला आपण फक्त बिझनेसचे प्रकार या ठिकाणी लक्षात ठेवले. तेही प्रकार फक्त प्रॉफिट मिळवणं आणि न मिळवणं यानुसार. त्यानंतर जर आपण कन्सेप्ट पाहिली तर अकाउंटिंगच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं बिझनेस कन्सेप्ट क्लिअर केले, बिझनेसचे प्रकार पाहिले. तर बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन घडतात. ट्रान्झॅक्शन मराठीमध्ये व्यवहार म्हणतात, पण व्यवहार काय आहे, बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, वस्तूची खरेदी विक्री करणं, बरोबर आहे. मग त्याबद्दलच आपण जर पाहिलं तर ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी काय आहे, तर मी एकटाच म्हणलं की मी एकटाच व्यवहार करणार, माझ्यासोबत कोणी व्यक्ती किंवा कोणती संस्था बिझनेस या ठिकाणी यायचं नाही, तर इट्स नॉट पॉसिबल. तर एक व्यक्ती एक बिझनेस या ठिकाणी कधीही व्यवहार करू शकत नाही. तर कमीत कमी 2 पार्टी एका ठिकाणी आल्या पाहिजेत.
त्या दोन पार्टीमध्ये वस्तूची किंवा सेवेची जी एक्सचेंज होते, देवाणघेवाण होते, तर त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस मिनिमम 2 or more persons इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जी वस्तूची आणि सेवेची देवाणघेवाण होते तर त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये जिथे व्यवहार घडतो तिथे लागलीच पेमेंट दिलं जात असेल तर त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. त्यानंतर वस्तूची सेवेची देवाणघेवाण झाली पण पैसे देण्या घेण्याचा व्यवहार या ठिकाणी आपण नंतर करतोय, क्रेडिट ट्रान्झॅक्शन होते. तर त्यासाठी आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. या टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये फर्स्ट कॅश ट्रान्झॅक्शन, रोखीत व्यवहाराला ज्या ठिकाणी व्यवहार होतो तिथे लागली पेमेंट दिलं गेलं, मग ती कॅश मध्ये दिलं गेलं असेल किंवा ऑनलाईन बँकिंगचा थ्रू वापर करून दिलेला असेल, कॅश ट्रान्झॅक्शन्स. त्यानंतर पाहिलं क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, वस्तूची सेवेची देवाणघेवाण झाली पण एका ठराविक ड्युरेशन नंतर पेमेंट देण्या घेण्याचं ठरलं त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणलं. आणि तिसरा प्रकार आहे तो बार्टर ट्रान्झॅक्शन. पण हा बार्टर ट्रान्झॅक्शन बिझनेस मध्ये अलाउड नाहीये. आपण एक वस्तू आपली दिली आणि त्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेतली असा व्यवहार या ठिकाणी आता तो अलाउड नाहीये. जसं आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपण पाहतो म्हणजे जर आपण मनुष्याने ज्यावेळेस व्यवहार करायला चालू केला त्यावेळेसचा विचार केला तर ते वस्तूच्या स्वरूपात होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चलन मार्केटमध्ये आले. पण आपण आजच्या चलनाचा विचार केला तर प्रत्येक वस्तूचे हे काही मूल्य एक समान नाहीये. त्यामुळे बार्टर ट्रान्झॅक्शन बिझनेस मध्ये अलाउड नाहीये. तर असे ट्रान्झॅक्शनचे 3 प्रकार पडतात, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर ट्रान्झॅक्शन नॉट अलाउड इन बिझनेस. नेक्स्ट पाहतोय ट्रान्झॅक्शन. इकडे पॉईंट आपण पाहत होतो तर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये बायकांनी पाहिजे तर एक्सचेंज कशी होते गुड्स आणि सर्व्हिसची. गुड्स म्हणजे काय आणि सर्व्हिस म्हणजे काय असे परत 2 क्वेश्चन्स या ठिकाणी तयार होतात. मग त्यापैकी पाहूयात आपण गुड्स. तर त्यामध्ये बघूयात जसं या ठिकाणी इथे एक बिल्डिंग दाखवलेली आहे, मशिनरी आहे, कॉम्प्युटर्स, फर्निचर दिसत आहेत, मोबाईल आहे, मोटरसायकल आहे, गोल्ड आहे. आपल्याला जे दिसतं ज्याला आपण पाहू शकतो ज्याला रंगरूप आकार आहे त्याला आपण गुड्स म्हणतो. पण ऍट ग्रामरचा विचार केला पण ज्यावेळेस आपण बिझनेसचा विचार करतो, ज्यावेळेस आपण अकाउंटिंगचा विचार करतो तर या प्रोडक्टचा वापर बिझनेसमध्ये जर विकण्यासाठीच केला जात असेल तरच तिच्या रिलेटेड व्यवसायाची गुड्स कन्सिडर केली जाते. म्हणजे आपण जर पाहिलं गोल्ड तर हे गोल्ड सोनारासाठी गुड्स आहे, मोटरसायकल शोरूम साठी कंपनीसाठी गुड्स आहे. एक्झॅक्ट सेम अदर प्रोडक्ट त्याच पद्धतीने येतील पण बिझनेस साठी गुड्स म्हणल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो बॉट ऑर मॅन्युफॅक्चरिंग एनी प्रोडक्ट. बॉट खरेदी करणं, मॅन्युफॅक्चरिंग तयार करणं, एनी प्रोडक्ट सेलिंग ऍट अ प्रॉफिट. तर कुठल्याही प्रोडक्टचा या ठिकाणी आपण तयार करतोय किंवा खरेदी करतोय पण उद्देश आहे एकमेव विक्री करून नफा मिळवणं तर त्याच प्रोडक्टला आपण गुड्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल गोल्ड विल बी गुड्स फॉर गोल्डस्मिथ. सोनं हे सोन्यासाठी गुड्स आहे. तसेच स्टेशनरी प्रोडक्ट जनरल स्टोर्स आहे किंवा स्टेशनरी प्रोडक्ट तयार करणारे कंपनीसाठी मॅन्युफॅक्चरर साठी या ठिकाणी आहे गुड्स. वापर बदलला, कन्सेप्ट बदलली. ज्या प्रोडक्टचा वापर व्यवसायात विकण्यासाठीच केला जातो तर त्यालाच आपण या ठिकाणी गुड्स म्हणतो. ज्याचा वापर बिझनेस व्यवस्थित चालवायच्यासाठी केला जातो तर ते एकतर आपल्यासाठी ऍसेट असते किंवा एक्सपेन्स असतो. म्हणजे ज्या प्रोडक्टचा वापर व्यवसाय व्यवस्थित चालवायच्यासाठी आपण अगेन करतो, परत करतो त्याला आपण ऍसेट म्हणतो. आणि ज्या प्रोडक्टचा वापर आपण व्यवसायात एक वेळेस केला की रियूज करू शकत नाही त्याला आपण एक्सपेन्सेस म्हणतो. आणि याची डिटेल पुढे होणार आहे त्यामुळे आपण ते पॉईंट न घेता आपण गुड्स कन्सेप्ट पाहिली. एक्झॅक्ट त्याच पद्धतीने आपण सर्व्हिस पाहूयात. सर्व्हिस म्हणजे सेवा. पण सेवामध्ये या ठिकाणी काय आहे तर अर्न प्रॉफिट हीच कन्सेप्ट आपण बघूया. प्रोव्हाइड एनी फॅसिलिटीज आयडियाज प्लॅन इन कॅश ऑर ऑन क्रेडिट. रोखीत किंवा उधारीवरती काहीतरी आयडियाज प्रोव्हाइड केले जात असतील, प्लॅन्स दिले जात असतील तर त्याला आपण काय म्हणतो सर्व्हिस म्हणतो. प्रोव्हाइड एनी फॅसिलिटीज आयडियाज प्लॅन इन कॅश ऑर ऑन क्रेडिट इज नोन ॲज सर्व्हिस. सर्व्हिसचे एक्झाम्पल पाहिजे डॉक्टर हेल्थ ऍडवाइस देतो, इंजिनियर आपल्याला प्लॅन देतो, टीचर एज्युकेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो, ॲडव्होकेटर लीगल ऍडवाइस देतो. टूर्स अँड ट्रॅव्हल्स जसं टूर्स ट्रॅव्हल्स मध्ये आपण बघितलं प्रायव्हेट या ठिकाणी ट्रॅव्हल्स वाले असतील
किंवा एसटी महामंडळ असेल, रेल्वे, एअरवे, हे प्रत्येक जण आपल्याला या ठिकाणी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. टेलिकॉम कंपनीज आपला मोबाईल या ठिकाणी आहे, पण मोबाईल मध्ये आपण काय पडतो, आयडिया, BSNL वेगवेगळे सिम वापरतो, तर त्या टेलिकॉम कंपनी ज्या कम्युनिकेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात त्यालाच आपण सर्व्हिस असं म्हणतो. सर्व्हिस. त्यानंतर परत आपण अकाउंटिंगची डेफिनेशन पाहतोय, त्यामध्ये आपण बिझनेस आणि ट्रान्झॅक्शनची कन्सेप्ट क्लिअर केली. तर आपण पाहतोय अकाउंट म्हणजे काय. अकाउंट म्हणजे काय? अकाउंट म्हणजे खातं. एका शब्दामध्ये आपण सांगितलं तर ती कन्सेप्ट नाही. अकाउंट काय आहे, जस्ट परत आपण एक्झाम्पल मध्ये बघूयात की आपण मोस्टली पाहतो मॅन्युअल मध्ये जेव्हा अकाउंटिंग केली जाते तर व्यापारी लोकांकडे एक लाल कलरची खाती वही असते. त्या खातेवहीमध्ये नंबर ऑफ पेजेस असतात. जशी इथं आपण पाहिले तिथे नंबर ऑफ पेजेस आहेत. नंबर ऑफ पेजेस मध्ये जर पहिल्या 2 पेजेस वरती कॅशचं रेकॉर्ड ठेवलं जात असेल तर त्याला आपण तिथे फक्त कॅश आल्याची कॅश गेल्याचीच नोंद ठेवतो. त्या कॅशच्या रेकॉर्डला कॅश अकाउंट म्हणतो. परचेसचं रेकॉर्ड ठेवलंय, परचेस अकाउंट. बँकेचंच रेकॉर्ड ठेवलंय, बँक अकाउंट. सेलचं रेकॉर्ड, सेल्स अकाउंट. सॅलरीचं रेकॉर्ड, सॅलरी अकाउंट. वेजेसचं रेकॉर्ड, वेजेस अकाउंट. टाटा कंपनी, टाटा कंपनी अकाउंट. म्हणजे जर आपण टाटा कंपनीसाठी जर या ठिकाणी तर नोंदी ठेवत असू तर फक्त टाटा कंपनी सोबत घडलेल्याच व्यवहाराच्या नोंदी इथे ठेवतो. म्हणजे अकाउंट म्हणजे काय म्हणता येईल, अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ पर्टिक्युलर हेड. A systematic record of particular head, like as one person, एका व्यक्तीचं, liability एका देण्याचं, asset एका संपत्तीचं, one hand expenses or income एका खर्चाचं किंवा एका उत्पन्नाचं व्यवस्थित पद्धतीनं सेपरेटली मेंटेन केलं गेलेलं रेकॉर्ड म्हणजे आपल्यासाठी आहे अकाउंट. सिस्टमॅटिक, समराइज्ड पद्धतीने असेल, अदरवाइज सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग आपण म्हणतो. सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ पर्टिक्युलर हेड, एका पर्टिक्युलर हेडची व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केलेलं रेकॉर्ड म्हणजे आपल्यासाठी आहे अकाउंट. ते कशा पद्धतीने मेंटेन करतो आपण, जसं या ठिकाणी पाहतो की अकाउंट हे इक्वली 2 भागामध्ये डिवाइड होतं. लेफ्ट हँड साइड डेबिट साइड, राईट हँड साइड क्रेडिट साइड. प्रत्येक ईच साइडला डेट, पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट, डेट पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट अशी कॉलम येतात. डेट मध्ये व्यवहार घडल्याची जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी लिहिली जाते. पर्टिक्युलर मध्ये नेमका व्यवहार काय घडला त्याची नोंद ठेवली जाते आणि अमाऊंट कॉलम मध्ये रक्कम लिहिली जाते. तर ही जेएफ काय आहे, तर व्यवहार घडला की लागलीच्या ठिकाणी अकाउंट मध्ये नोंदी ठेवत नाहीत. आपण सुरुवातीला त्याच्या नोंदी डेबुक मध्ये ठेवतो. त्याला डेबुक म्हणतो, रोजमेळ म्हणतो, रोजकीर म्हणतो, जर्नल म्हणतो. तर अकाउंटिंगच्या भाषेमध्ये आपण त्याला जर्नल म्हणतो. जर्नल मधून त्या ठिकाणी नोंद पुढे घेतली जाते लेजर मध्ये. तर तो पॉइंट आपण पुढे पाहूयात. पण ज्यावेळेस आपण जर्नल मधून लेजर मध्ये खात्यामध्ये प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मध्ये नोंद ठेवतो तर त्यावेळेस याची नोंद जर्नलच्या किती पेज नंबर वरती आहे तो पेज नंबर इथे लिहिण्यासाठी जेएफ जर्नल फोलिओ जर्नलचा पेज नंबर ऑप्शन असतो आणि रक्कम मध्ये व्यवहाराची रक्कम लिहिली जाते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अकाउंटचे प्रकार, अकाउंटचे सुद्धा प्रकार पडतात. तर अकाउंट मोस्टली सुरुवातीला 2 प्रकारामध्ये डिवाइड होतो. फर्स्ट पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आपण 3 म्हणले तरी चालतं किंवा 2 प्रकार या ठिकाणी आपण म्हणले तरी या ठिकाणी चालतं. जसं या ठिकाणी आपण पाहू शकतो की इम्पर्सनल आणि इम्पर्सनल असे सुरुवातीला 2 प्रकार पडतात. पण इम्पर्सनल मध्ये परत 2 प्रकार पडतात, रिअल आणि नॉमिनल. पर्सनल, रिअल, नॉमिनल. तर त्यापैकी बघूयात. पर्सनल अकाउंट, बिझनेस डीलिंग विथ एनी पार्टी. बिझनेस डीलिंग विथ एनी पार्टी, बिझनेस मध्ये ज्या पार्टी सोबत आपण व्यवहार करतो त्या पार्टीज अँड इट्स पेएबल अमाउंट, त्यांना देणे असलेली रक्कम म्हणजेच लॅबिलिटीज, इज पर्सनल अकाउंट. बिझनेस मध्ये आपण ज्या ज्या व्यक्तीसोबत पार्टीसोबत व्यवहार करतो त्या व्यक्तीचे, पार्टीचे आणि त्याला देणे असलेल्या रकमेचे म्हणजे लॅबिलिटीचे अकाउंट आपल्यासाठी असतील पर्सनल अकाउंट. तर त्यामध्ये एक्झाम्पल पाहिले, मिस्टर अमोल, जीता, टाटा कंपनी, SBI अकाउंट, दयानंद कॉलेज, कॅपिटल, लोन. जे एक पार्टी आहे, पार्टी तर पर्सन एखादी नॅचरल पर्सन असू शकते, आर्टिफिशियल पर्सन, कायद्याने ज्या ज्या उद्योग व्यवसायाला व्यवहार करण्याचे अधिकार दिले आहेत ते आर्टिफिशियल पर्सन असतील किंवा त्याला आपण लीगल पर्सन म्हणतो. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल म्हणजे आपण कॅपिटल पाहिलं तर एक व्यक्तीने गुंतवलेलं आहे, लोन असेल, देणे असतील तर ते एका पर्टिक्युलर व्यक्तीलाच द्यायचे आहेत, पण त्या व्यक्तीत रिप्रेझेंट असतात, त्यांच्या डायरेक्ट त्यांच्या नावाने रेकॉर्ड न ठेवता तिथे जी काही रेकॉर्ड आपल्याला योग्य वाटतं त्या पद्धतीने आपण ठेवतो. तर ते लॅबिलिटीज आहेत. तर पार्टीज आणि लॅबिलिटीचे अकाउंट आपल्यासाठी असतील पर्सनल अकाउंट.
रिअल अकाउंट, रिअल अकाउंट, रिअल इस्टेट आपल्याला माहित आहे, रिअल इस्टेट मध्ये टोटल प्रॉपर्टीचे व्यवहार करतात. मग एक्झॅक्ट बिझनेस प्रॉपर्टीज और ऍसेट, बिझनेस मध्ये जी प्रॉपर्टीज ज्याला आपण ऍसेट म्हणतो त्या ऍसेटचे अकाउंटच आपल्यासाठी आहेत रिअल अकाउंट. बिझनेस मध्ये जे काही ऍसेट आहेत त्या ऍसेटचे अकाउंट आपल्यासाठी आहे रिअल अकाउंट. तर रिअल अकाउंट मध्ये बिल्डिंग येते, फर्निचर, मशिनरी, मोटरसायकल, कॉम्प्युटर, मोबाईल, आपल्याकडली कॅश जे काही आहे ते आपल्यासाठी असतील रिअल अकाउंट. त्यानंतर आपण नॉमिनल अकाउंटचा विचार केला तर बिझनेस मध्ये होणाऱ्या खर्चाचे आणि इन्कमचे अकाउंट आपल्यासाठी असतील नॉमिनल अकाउंट. बिझनेस एक्सपेन्सेस अँड इन्कम अकाउंट इज नोन ॲज नॉमिनल अकाउंट. त्यामध्ये आपण पाहूयात परचेस असेल, लाईट बिल, मोबाईल बिल, सॅलरी पेड असेल, सेल्स, कमिशन रिसिव्ड, जे काही इन्कम आहे ते इन्कम आपल्यासाठी असतील नॉमिनल अकाउंट. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा आपल्यासाठी नॉमिनल अकाउंट आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आपण जर या ठिकाणी पाहिलं अकाउंटिंगची डेफिनेशन, सिस्टमॅटिक अँड समरायझर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस. बिझनेस कन्सेप्ट पाहिली, बिझनेसचे प्रकार पाहिले, त्याची रेकॉर्डिंग करतो ट्रान्झॅक्शनची. मग ट्रान्झॅक्शन काय, ट्रान्झॅक्शनचे टाइप्स पाहिले आणि त्या ट्रान्झॅक्शनच्या प्रकारानंतर त्यात येणारी गुड्स म्हणजे काय आणि सर्व्हिस म्हणजे काय हे सुद्धा आपण पॉईंट पाहिले. त्यानंतर पाहिलं आपण अकाउंट, अकाउंटचे प्रकार, अकाउंटचा प्रोफॉर्मा कसा आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण पाहतोय फायनल अकाउंट. तर फायनल नावातच आहे फायनल. मग फायनल कधी केलं जातं, वर्षाच्या शेवटी. पण कोणत्या आर्थिक वर्षाच्या शेवटी. इंडियन फिनान्शियल इयर कधी चालू होतो, 1 एप्रिलला चालू होतो, 31 मार्चला संपतो. तर ऍट एंडिंग ऑफ फिनान्शियल इयर म्हणजे 31 मार्चला काय केलं जातं, ऍट एंडिंग ऑफ फिनान्शियल इयर फाइंड आउट बिझनेस बेनिफिट. बेनिफिट पॉझिटिव्ह असेल तर प्रॉफिट, निगेटिव्ह असेल तर लॉस आफ्टर क्रिएट टू अकाउंट. तर दोन अकाउंट तयार करून आपल्या बिझनेसला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय ते पाहतो. अँड डिस्प्ले बिझनेस पोझिशन विथ क्रिएट अ स्टेटमेंट. आणि आपल्या बिझनेसची पोझिशन काय पाहण्यासाठी एक स्टेटमेंट आपण तयार करतो, त्यालाच आपण म्हणतो फायनल अकाउंट. म्हणजेच इथे आपण जर परत पाहिलं ऍट द एंडिंग ऑफ फिनान्शियल इयर फाइंड आउट बिझनेस बेनिफिट आफ्टर क्रिएटिंग टू अकाउंट्स अँड डिस्प्ले बिझनेस पोझिशन विथ क्रिएट अ स्टेटमेंट is known as final account. Is known as final account. Like as trading account, profit and loss account, and balance sheet is a statement. तर एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट नावाचं एक आपण स्टेटमेंट या ठिकाणी तयार करतो. तर इथे आपण जर परत त्या ठिकाणी बारकाईने कन्सेप्ट पाहिला तर बेनिफिट म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर प्रॉफिट, निगेटिव्ह असेल तर लॉस. प्रॉफिट म्हणजे काय, लॉस म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे क्वेश्चन्स या ठिकाणी तयार होतात. तर त्यामध्ये परत आपण पाहूयात, सुरुवात करूयात. बेनिफिट पॉझिटिव्ह तर प्रॉफिट, बेनिफिट निगेटिव्ह तर लॉस. त्यामध्ये आपण बघूयात प्रॉफिट. तर प्रॉफिट म्हणजे काय म्हणल्यानंतर आपण विचार करतो प्रॉफिट म्हणजे नफा, लाभ, फायदा, बेनिफिट. तर ते झाले इंग्लिश हिंदी मधले समानार्थी शब्द. आपल्याला कुठल्याही समानार्थी शब्दाचा या ठिकाणी विचार करायचा नाहीये, आपल्याला कन्सेप्ट पाहिजे. मग आपलं इन्कम आणि आपल्या एक्सपेन्सेसचा विचार केला, जर इन्कम जास्त झालं तर आपल्यासाठी असेल प्रॉफिट आणि एक्सपेन्सेस जास्त झाला तर आपल्यासाठी असेल लॉस. काय, इन्कम ग्रेटर दॅन एक्सपेन्सेस इज नोन ॲज प्रॉफिट. आपण इन्कमलाच रेव्हेन्यू म्हणतो, एक्सपेन्सेसला एक्सपेंडिचर्स म्हणतो. इन्कम ग्रेटर दॅन एक्सपेन्सेस इज नोन ॲज प्रॉफिट. आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये एक्झॅक्ट या ठिकाणी आपण काय करतो, अर्धवट क्वेश्चन वाचला की उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, तिथं आपण कन्फ्युज होतो. बऱ्याच वेळेस अपोजिटिव्ह विचार जाऊ शकतं, एक्सपेंडिचर्स लेस दॅन रेव्हेन्यू. एक्सपेंडिचर्स लेस दॅन रेव्हेन्यू इज नोन ॲज प्रॉफिट. एक्सपेंडिचर लेस दॅन रेव्हेन्यू म्हणजे इथेही जास्तीचं इन्कम आहे, त्याला आपण म्हणतो प्रॉफिट. तर पाहूयात लॉस, एक्झॅक्ट अपोजिट कन्सेप्ट होतील. आहे आपलं इन्कम, एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस जास्त लॉस, इन्कम जास्त प्रॉफिट, एक्सपेन्सेस जास्त लॉस. इथं आपण पाहिलं इन्कम लेस दॅन एक्सपेन्सेस, इन्कम लेस दॅन एक्सपेन्सेस म्हणजे जास्तीचा खर्च आहे तो झाला लॉस. एक्सपेंडिचर्स ग्रेटर दॅन रेव्हेन्यू, एक्सपेंडिचर्स खर्च, रेव्हेन्यू इन्कम. एक्सपेंडिचर खर्च जास्त आहे रेव्हेन्यू इन्कम पेक्षा, तर ते जास्तीत झालेला खर्च म्हणजे आपल्यासाठी असेल लॉस, प्रॉफिट लॉस. तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट आपण विचार करूयात.
ट्रेडिंग अकाउंट वेगळं आहे, प्रॉफिट लॉस अकाउंट वेगळं आहे, मान्य आहे, पण दोन्ही अकाउंट कशासाठी तयार केले जातात? प्रॉफिट झाला की लॉस झाला हे पाहण्यासाठी. आणि प्रॉफिट लॉस म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन एक्सपेन्सेस अँड इन्कम इज कॉल्ड ॲज प्रॉफिट ऑर लॉस. इन्कम आणि एक्सपेंडिचर मधला डिफरन्स, इन्कम जास्त झालं म्हणजे जास्तीचं इन्कम प्रॉफिट, एक्सपेन्सेस जास्त झाला जास्तीचा खर्च म्हणजे या ठिकाणी लॉस. डिफरन्स बिटवीन एक्सपेन्सेस अँड इन्कम इज नोन ॲज प्रॉफिट ऑर लॉस. ज्यावेळेस आपण पाहतो तर ते ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंटचा विचार केला तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मध्ये एक्सपेन्सेस इन्कम नोंदवले जातात, तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला एक्सपेन्सेस नोंदवले जातात आणि क्रेडिटला इन्कम नोंदवले जातात. परत आपल्याला विचार पडतो की कोणते खर्च ट्रेडिंग अकाउंटला दाखवायचे आणि कोणते खर्च प्रॉफिट लॉस अकाउंटला दाखवायचे, कोणते इन्कम ट्रेडिंगला घ्यायचे आणि कोणते प्रॉफिट लॉसला घ्यायचे. तर यामध्ये एक्सपेन्सेस आणि इन्कमचे प्रकार पडतात. तर ते कसे पडतात? डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम. तर त्यापैकी डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम नोंदवले जातात ट्रेडिंग अकाउंटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम नोंदवले जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जसे आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? आपण परचेस करतोय आणि परचेस करते वेळेस परचेस सोबत होणारे खर्च जे आपल्या वस्तूची किंमत वाढवतात तर त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. म्हणजे आपण पाहिलं होतं बिझनेस मध्ये ट्रेडिंग कन्सर्न आणि ट्रेडिंग प्रॉफिट मिळवणाऱ्या बिझनेस मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट लॉस होतं. मग आपण तिथं पाहिलं की एक ट्रेड, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस प्रोव्हायडर. तर सर्व्हिस प्रोव्हायडरकडे ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याची गरजच नाहीये, तिथं फक्त प्रॉफिट लॉस अकाउंट तयार केलं जातं. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरकडे फक्त एक्सपेन्सेस इन्कमचा विचार करून कॅल्क्युलेशन होतं, त्याच्यामुळे त्या डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा विषय येणार नाहीये. विषय येतो ट्रेड आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. ट्रेड वस्तू खरेदी करून विकतोय. एक्झाम्पल साठी आपण एक चेअर खरेदी केली 500 रुपयामध्ये आणि ती घेऊन येण्यासाठी आपण त्याला 10 रुपये ट्रान्सपोर्टेशन चार्ज दिले तर आपल्याला चेअर कितीला पडली? 510 रुपयाला. म्हणजे जो खर्च झाला त्यांनी आपल्या वस्तूची किंमत वाढवली. म्हणून परचेस आणि परचेस करते वेळेस होणारे खर्च आपल्यासाठी असतील डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यासोबत जर मॅन्युफॅक्चरिंग विचार केला तर मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल खरेदी करतोच आणि ते खरेदी करते वेळेस खर्च होतातच. म्हणजे सेम खर्च तर तिथे येणार आहेत, फक्त कमोडिटी बदलते, फिनिश्ड गुड्स, रॉ मटेरियल, आणि याच्यावरती प्रोसेस करून जे प्रोडक्ट तयार केलं जातं, फिनिश्ड गुड्स तयार केलं जातं, तर त्या प्रोसेसिंग साठी होणारे प्रत्येक खर्च, प्रोसेसिंग एकतर वर्कशॉप मध्ये केली जाते नाहीतर फॅक्टरी मध्ये केली जाते. म्हणून फॅक्टरी आणि वर्कशॉप मध्ये होणारे प्रत्येक खर्च जे आपण डायरेक्टली वस्तू तयार करण्यासाठी वापरतो तर ते प्रत्येक खर्च आपल्यासाठी असतील डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि अदर खर्च जे की आपल्या वस्तूच्या किमतीवर इफेक्ट करत नाहीत पण खर्च म्हणल्यानंतर प्रॉफिट लॉसला इफेक्ट करतात, ते खर्च आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि जे खर्च खरेदी करते वेळेस किंवा वस्तू तयार करते वेळेस होतात आणि खरेदी करण्यासाठीचाही खर्च आपल्यासाठी असेल डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस असतील आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्झॅक्ट वस्तूच्या विक्रीतून मिळणारे इन्कम आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम असतील आणि अदर सगळे इन्कम, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड आपल्यासाठी असतील इंटरेस्ट रिसिव्ड, इनडायरेक्ट इन्कम. पण काही वेळेस आपण ज्यावेळेस प्रोडक्शन करतो त्यावेळेस सेमी प्रोडक्ट तयार होतात, त्या सेमी प्रोडक्टच्या विक्रीपासून मिळणारे इन्कम सुद्धा आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम असतील. किंवा आपण इन्स्टॉलेशन चार्जेस, काही प्रोडक्ट असे असतात की आपण दिले विकले म्हणजे झालं असं नाहीये, तर जे जाऊन इन्स्टॉलेशन करून त्याला चालू करून देतात म्हणजे इन्स्टॉलेशन साठीचे घेतलेले चार्जेस ते आपण डायरेक्ट इन्कम म्हणून दाखवू शकतो किंवा त्याला इनडायरेक्ट इन्कम दाखवलं तरी चालतं. डिपेंडिंग आहे, तुम्ही फर्स्ट फिनान्शियल इयर मध्ये डायरेक्ट दाखवला तर ते डायरेक्ट दाखवायचे, डायरेक्ट दाखवला तर इनडायरेक्ट दाखवायचे. पण जे डायरेक्ट वस्तूची विक्री करते वेळेस मिळणारे अदर इन्कम्स आहेत ते इन्कम आपण डायरेक्ट म्हणून दाखवायचे, पण अदर सगळी इन्कम आपल्यासाठी इनडायरेक्ट इन्कम म्हणून आपण प्रॉफिट लॉसला दाखवतो. मी इथे जर पाहिलं तर इकडे आहेत एक्सपेन्सेस, इकडे आहेत इन्कम. म्हणजे इन्कमची टोटल केली, इन्कमची टोटल जास्त आली, एक्सपेन्सेस इन्कमच्या टोटल मध्ये टोटल जास्त आली, जास्तीची टोटल अपोजिटला लिहिली तर जो काही फरक येतो म्हणजे ही जास्तीची आलेली टोटल अपोजिटला लिहिली अकाउंट टॅली करण्यासाठी, तर वरती झालेले खर्च या टोटल मधनं वजा केले तर इथं जो डिफरन्स येतो तो डिफरन्स त्या ठिकाणी जास्तीत झालेलं इन्कम असतं. इन्कमची टोटल जास्ती टोटल इथे घेतली, खर्चाची टोटल कमी येते, मग खर्चाची टोटल लेस केल्यानंतर जो काही डिफरन्स येतो तो असेल आपल्यासाठी ग्रॉस प्रॉफिट आणि हाच ग्रॉस प्रॉफिट पुढे ट्रान्सफर केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
आता जर पाहिलं एक्झॅक्ट जर या ठिकाणी आपण तोच प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कमचा रेकॉर्ड मेंटेन करतोय आणि जो काही ग्रॉस प्रॉफिट आलेला तो ग्रॉस प्रॉफिट ऍड करून त्यानंतर परत कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर इन्कम साइडची म्हणजे क्रेडिट साइडची टोटल जास्त येत असेल प्रॉफिट लॉसच्या तर ती अपोजिटला घेतली जाईल आणि जो काही डिफरन्स येईल तो आपल्यासाठी असेल नेट प्रॉफिट. डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कमची टोटल जास्त आली तो असेल ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर जर या ठिकाणी परत टोटल केली प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त म्हणजे इन्कम जास्त तर तो आलेला डिफरन्स असेल नेट प्रॉफिट. जर अपोजिट घडला तर या ठिकाणी ट्रेडिंग खर्चाची टोटल जास्त आली तीच टोटल अपोजिटला घेतली तर दिलेला डिफरन्स असेल ग्रॉस लॉस आणि तो ग्रॉस लॉस पुढे ट्रान्सफर केला प्रॉफिट लॉस अकाउंटला. प्रॉफिट लॉस अकाउंटची जर परत एक्सपेन्सेस साइडची टोटल जास्त येत असेल तर या ठिकाणी काय होईल तर एक्सपेन्सेस साइडची टोटल जास्त येत असेल तर तो आपल्यासाठी असेल नेट लॉस. नेक्स्ट या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलचा विचार करूयात. काय श्रीराम ट्रेडर्स या बिझनेसने आर्थिक वर्ष 19-20 बद्दलची इन्फॉर्मेशन दिली. त्याची परचेस झालेली आहे 100 रुपयाची आणि विक्री झालेली आहे 120 रुपये म्हणजे परचेस 120 रुपये. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे ज्या विकलेल्या वस्तू आहेत त्या त्याला कितीला पडल्या होत्या या ठिकाणी त्याची किंमत आपल्यासाठी असेल प्रॉफिट लॉस अकाउंटला घेतली तर त्यानुसार या ठिकाणी काय होतं प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट होतो. जसं इथं आपण पाहिलं 100 रुपये परचेस किंमत ठेवली विक्रीला 120 रुपये ठेवले टोटल या ठिकाणी घेतली आलेला 20 रुपये डिफरन्स असण्यासाठी ग्रॉस प्रॉफिट. आणि जर हीच कन्सेप्ट जर आपण पाहिली परचेस 4 प्रोडक्ट त्यांनी 100 रुपयाला परचेस केले आणि 120 रुपयाला 3 प्रोडक्ट विकले तर 3 प्रोडक्टची किंमत म्हणजे आपल्यासाठी असेल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर सेल आहे 120 रुपयाची कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे 75 रुपयाची 120 मधून 75 डिस्काउंट आलं 45 रुपये हा प्रॉफिट येईल. आणि इथं आपण पाहिलं 100 रुपये 120 रुपये ठेवून जर आपण टोटल केली तर इथं डिफरन्स 20 चा येतो प्रॉफिट 20 म्हणजे ॲक्युरेट येत नाही. काय ॲक्युरेट येत नाही तर आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक आहे त्या क्लोजिंग स्टॉकचा आपण विचार नाही केला त्या ठिकाणी आपला प्रॉफिट लॉस बरोबर येणार नाही. म्हणजे काय की आपण एक रेकॉर्ड तयार केलं डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कमचा त्यामध्ये जर क्लोजिंग स्टॉक असेल तर तो क्लोजिंग स्टॉक इन्क्लूड केला आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो काही डिफरन्स येईल तो आपल्यासाठी असेल ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. एक्झॅक्ट जर ह्याच प्रोडक्ट मध्ये आपण परत बघितलं श्रीराम ट्रेडर्सनी फिनान्शियल इयर 20-21 च्या अकाउंटिंगचा दिवस या ठिकाणी त्यांनी सांगितलं की परत या ठिकाणी गेल्या वर्षीचे जे व्यवहार झाले त्याची अकाउंटिंग झाली फायनल रिपोर्ट तयार झाला पण चालू वर्षामध्ये त्या बिझनेसने काय केलं 4 प्रोडक्ट खरेदी केले 100 रुपयाला आणि सगळे प्रोडक्ट 150 रुपयाला विकले. आता सगळे प्रोडक्ट 150 रुपयाला विकले म्हणजे किती विकले आपण जर 4चाच विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 50 रुपये प्रॉफिट दिसेल पण ऍक्च्युअल मध्ये 4 नाही तर गेल्या वर्षीचा एक प्रोडक्टचा विचार केला तरच या ठिकाणी ऍक्युरेट प्रॉफिट येईल. जसं आपण इथं परचेस 100 रुपये घेतली विक्री 150 रुपये घेतली क्लोजिंग स्टॉक तर काहीच नाहीये सगळ्या वस्तू विकल्या असं सांगितलं होतं कॅल्क्युलेशन केलं तर 50 रुपये प्रॉफिट होतो पण ऍक्च्युअल मध्ये 50 येत नाही कारण गेल्या वर्षीचा जो स्टॉक आहे तो स्टॉक या ठिकाणी नोंदवला गेल म्हणजे ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक जर दोन्ही पैकी एक असेल तर तो नोंदवला तरच ॲक्युरेट ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस भेटतो. दोन्ही असतील तर दोन्ही नोंदवायचे म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण काय करतो क्रिएट अ रेकॉर्ड ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम इन्क्लुडिंग ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक अँड फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इज नोन ॲज ट्रेडिंग अकाउंट. आपल्या व्यवसायात होणारे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कमचं रेकॉर्ड मेंटेन करून त्यात ओपनिंग स्टॉक असेल ओपनिंग क्लोजिंग असेल क्लोजिंग दोन्ही असतील तर दोन्ही स्टॉक नोंदवून त्यानंतर जो काही प्रॉफिट किंवा लॉस म्हणून कॅल्क्युलेट करतो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस कॅल्क्युलेट करतो त्यालाच आपण म्हणतो ट्रेडिंग अकाउंट. आणि या ट्रेडिंग अकाउंटला होणारा ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस पुढे ट्रान्सफर केला जातो. ग्रॉस प्रॉफिट जास्तीचा इन्कम बरोबर इन्कम साइडला म्हणजेच क्रेडिट साइडला ट्रान्सफर ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस डेबिट साइडला. त्यानंतर परत या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कमचा रेकॉर्ड आहे मेंटेन केलेला आहे. काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कमचा रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे त्यात एकतर ग्रॉस प्रॉफिट इन्क्लूड आहे किंवा ग्रॉस लॉस इन्क्लूड आहे आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन करून आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट होतोय की नेट लॉस होतोय कॅल्क्युलेट करणं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. ओके जसं आपण पाहतोय ट्रेडिंग अकाउंट क्रिएट अ रेकॉर्ड ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम इन्क्लुडिंग ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक अँड फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इज नोन ॲज ट्रेडिंग अकाउंट.
व्यवसायात होणाऱ्या डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कमचं रेकॉर्ड मेंटेन करून त्यात ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक इन्क्लूड करून त्यानंतर आपल्या बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट होतोय की ग्रॉस लॉस होतोय जे कॅल्क्युलेशन आपण करतो तर त्यालाच आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणतो. आणि ट्रेडिंग अकाउंटला होणारा प्रॉफिट काय केलं जातं पुढे प्रॉफिट अँड प्रॉफिट असेल तर किंवा लॉस असेल दोन्ही प्रॉफिट लॉस अकाउंटला केलं जातो म्हणून आपण म्हणलं इट्स ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर तो होणारा ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस पुढे ट्रान्सफर केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यांचं आपण पाहिलं प्रॉफिट लॉस तर प्रॉफिट लॉस काय क्रिएट अ रेकॉर्ड ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम इन्क्लुडिंग ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस अँड फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस इज नोन ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्या व्यवसायात होणारे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कमचा रेकॉर्ड मेंटेन करून त्यात लास्ट ट्रेडिंग अकाउंट मध्ये झालेला ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा ग्रॉस लॉस असेल तो इन्क्लूड करून होणारा नेट प्रॉफिट नेट लॉस कॅल्क्युलेट करणं म्हणजे आपल्यासाठी असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट्स नेट प्रॉफिट और नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. मोस्टली आपण म्हणतो की होणारा नेट प्रॉफिट नेट लॉस बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो पण ऍक्च्युअल प्रॉफिट झाला म्हणजे कॅपिटल वाढतं आणि लॉस झाला म्हणजे कॅपिटल कमी होतं. तर प्रॉफिट झाल्यानंतर ते कॅपिटल मध्ये ऍड केलं जातं लॉस झाल्यानंतर कॅपिटल मधून लेस केलं जातो म्हणून आपण डायरेक्ट म्हणलं इट्स नेट प्रॉफिट और नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल. आपण पाहिलं टॅली काय आहे व्हॉट इज टॅली. टॅली मध्ये आपल्याला ERP कन्सेप्ट लक्षात आली त्याचबरोबर बिझनेस आणि अकाउंटिंग क्वेश्चन तयार झाले. मग बिझनेस पाहिलं बिझनेस मध्ये ट्रेडिंग कन्सर्न नॉन ट्रेडिंग कन्सर्न असे दोन प्रकारचे बिझनेस पाहिले त्यात ट्रेड मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर सोशल सर्व्हिस प्रोव्हायडर ही कन्सेप्ट आली. त्यानंतर पहिलं अकाउंटिंग. मग अकाउंटिंग पण बिझनेस त्यात व्यवहार घडतात त्याच्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंट तयार करतो त्यापासून फायनल अकाउंट तयार करतो. म्हणजे ठिकाणी परत या ठिकाणी इथे क्वेश्चन तयार झाले बिझनेस ट्रान्झॅक्शन अकाउंट फायनल अकाउंट. त्यामध्ये आपण सुरुवात केली बिझनेस पासून बिझनेसचे प्रकार. त्यानंतर पहिला आपण ट्रान्झॅक्शनचे प्रकार. ट्रान्झॅक्शन मध्ये जे एक्सचेंज होते गुड्स आणि सर्व्हिसचे ते गुड्स म्हणजे काय सर्व्हिस म्हणजे काय कन्सेप्ट आपण पाहिजे. त्यानंतर पहिला अकाउंट म्हणजे काय अकाउंटचे प्रकार आणि अकाउंटचा प्रोफार्मा कसा असतो त्या कन्सेप्ट आपण पाहिला. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट या ठिकाणी पाहतो आपण फायनल अकाउंट. फायनल अकाउंट मध्ये आपण पाहिलं ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट काय आहे. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मध्ये ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक का नोंदवावा लागतो ती कन्सेप्ट आपण विथ एक्झाम्पल क्लिअर केली. त्यानंतर आता पुढचा पॉईंट पाहतो आपण बॅलन्स शीट म्हणजे अकाउंटिंगची पूर्ण डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहतोय तर त्यामधला शेवटचा पॉईंट होतोय बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट काय आर्थिक वर्षाच्या शेवटी आपण एक लिस्ट तयार करतो. आपल्याकडे ज्या टोटल लॅबिलिटीज आहेत आणि टोटल ऍसेट आहेत त्याची आपण एक लिस्ट तयार करतो. त्या लिस्ट वरून आपल्याला आपल्या बिझनेसची पोझिशन दाखवता येते तर त्यालाच आपण बॅलन्स शीट म्हणतो. म्हणजे ऍट एंडिंग ऑफ फायनान्शियल इयर क्रिएट अ लिस्ट ऑफ लॅबिलिटीज इक्वल टू ऍसेट लॅबिलिटी इक्वल टू ऍसेट अँड फाइंड आउट बिझनेस पोझिशन इज नोन ॲज बॅलन्स शीट. तसे या ठिकाणी आपण पाहतोय की बॅलन्स शीट लॅबिलिटी साइडला कॅपिटल मालकाने गुंतवलेलं आहे बिझनेस आणि बिझनेसमॅन यांना सेपरेट ओळखलं जातं त्याची आयडेंटिटी वेगळे म्हणून म्हणतो आपण बिझनेस अँड बिझनेसमॅन आर सेपरेट एंटिटी आयडेंटिटी त्यांची ओळख वेगळी आहे. बिझनेस मध्ये गुंतवलेला पैसा बिझनेसच्या मालकाने बनवलेला आहे आणि आपण अकाउंटिंग बिझनेसची करतोय तर बिझनेस मध्ये जे गुंतवलेलं कॅपिटल आहे ते एक प्रकारचं मालकाला देणं आहे भलेही ते आपण देत नसू पण ते आपलं देणं आहे. मग आपण लॅबिलिटी साइडला सुरुवातीला घेतो कॅपिटल त्यामध्ये प्रॉफिट ऍड केला जातो लॉस लेस केला जातो. तसेच आपण केलेल्या उचल जर काही असतील तर त्याही लेस केले जातात. त्याबरोबर या ठिकाणी आपले जे काही लोन घेतलेले आहेत बँकेचा ओव्हरड्राफ्ट असेल सेक्युअर्ड लोन अनसेक्युअर्ड लोन करंट लॅबिलिटी वगैरे जे काही आपले टोटल लॅबिलिटीज आहेत त्या लॅबिलिटीज या ठिकाणी घेतो आणि ऍसेट साइडला ऍसेट घेतो. या दोन्हीची टोटल इक्वल येते. मग आपल्याकडे प्रॉपर्टी किती आहे आणि आपलं देणं किती आहे याच्यानुसार आपल्याला लक्षात येतं आपल्या बिझनेसची पोझिशन काय आहे. त्याची कन्सेप्ट आपण पाहिली की अकाउंटिंग म्हणजे काय. व्हॉट इज टॅली पासून सुरुवात केली. टॅली मध्ये ERP कन्सेप्ट अकाउंटिंग मध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन अकाउंट फायनल अकाउंट इथे आपण क्लिअर केलं एक डेफिनेशन क्लिअर केली अकाउंटिंगची काय आहे. सिस्टमॅटिक अँड समराइज्ड रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट अँड फायनल रिपोर्ट इज नोन ॲज अकाउंटिंग. मग त्या अकाउंटिंग पाहते वेळेस त्यात होणारे क्वेश्चन
क्वेश्चन्स, त्या क्वेश्चन मधून तयार होणारे सब क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहत आलेलो आहे. आणि इथं आपण कन्सेप्ट क्लिअर केलो आहे की नेमकं अकाउंटिंग मध्ये आपल्याला काय करायचंय. तर बिझनेस मध्ये घडलेल्या व्यवहाराच्या नोंदी खातेवहीमध्ये व्यवस्थित मेंटेन ठेवून त्यापासून फायनल अकाउंट तयार करण्यापर्यंतची कन्सेप्ट या ठिकाणी आपण जे क्लिअर करतो तर त्यालाच म्हणतो आपण अकाउंटिंग. आपण बेसिक अकाउंटिंग मध्ये कन्सेप्ट पाहिलेले. आपण जास्तीची बेसिक अकाउंटिंग पाहत बसलेलो नाही आहोत. आपल्याला अकाउंटिंग शिकायचे आहे, आपल्याला टॅलीमध्ये अकाउंटिंग करायचे आहे. तर अकाउंटिंगच्या गरजेनुसार आपल्याला जे कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहेत तर त्या कन्सेप्ट आपण बघितल्या. जे एक्स्ट्राच्या कन्सेप्ट आहे ते ऍसेट काय, लायबिलिटी काय ते आपल्याला पुढे होईलच. आपण एक सेपरेटच टॉपिक त्यावरती घेणार आहोत, एलिमेंट्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग मधले घटक काय आहेत किंवा अकाउंटिंग काय आहे, अकाउंटिंग मध्ये येणारे वर्ड्स काय आहेत, त्याचे मीनिंग काय होतात, त्या कन्सेप्ट काय होतात, त्या कन्सेप्ट आपण क्लिअर करूयात. अशा पद्धतीने आपण त्या बेसिक अकाउंटिंग काय आहे, बेसिक अकाउंट मध्ये काय रेकॉर्ड मेंटेन करायचे या कन्सेप्ट आपण क्लिअर केला. या कन्सेप्ट आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या परत पुढे येणारे लेक्चर्स तुम्हाला नोटिफिकेशन साठी सबस्क्राईब करा, बेल घंटीला क्लिक करा. तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओ बद्दलची इन्फॉर्मेशन भेटेल. सोहम टॅली अकॅडमी आपलं परत त्या ठिकाणी धन्यवाद करते. या ठिकाणी आपण आजचं लेक्चर थांबवतो.